नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अर्थात समाज कल्याण विभागाची 81 पदाची जाहिरात MPSC द्वारा जाहीर करण्यात आलेली आहे। सो यामध्ये 3 पदं आहे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण ग्रुप ए, त्यानंतर समाज कल्याण अधिकारी गट ब आणि गृहप्रमुख गट ब। सो या तीनही पदांचं शैक्षणिक अर्हतेचा जो निकष आहे तो वेगवेगळा आहे, अनुभवाचा निकष वेगळा आहे, कुठे प्राधान्यशील आहे, कुठे कंपल्सरी आहे। सो त्या संदर्भात काही विद्यार्थी मित्रांना फॉर्म ऑनलाईन पद्धतीनं MPSCला फॉर्म सबमिट करताना काही अडचणी जात आहेत। सो त्यातल्या प्रमुख 1-2 काय अडचणी आहेत त्या, आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची बाब, 15 मे पासून 5 जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं हे फॉर्म भरायचे आहेत। ही एक सरळ सेवा भरती आहे। सरळ सेवा भरतीचा अर्थ सामान्य राज्य सेवा किंवा डिरेक्ट रिक्रुटमेंट आपण याला म्हणू, की ज्यामध्ये एक स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे, त्यानंतर एक मुलाखत होणार आणि डायरेक्ट नियुक्ती होणार। साधारणतः राज्यसेवा वर्ग 1 आणि वर्ग 2च्या पदावर, त्यातल्या त्यात गॅजेटेड पदं, या पदावर जर आपल्याला नियुक्ती पाहिजे असेल तर राज्यसेवेमध्ये प्री, मेन्स, इंटरव्ह्यू असे 3 टप्पे आणि सर्व शाखेतले विद्यार्थी त्या परीक्षेला असतात। इथे विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अनुभव असलेल्याच उमेदवारांना घेतलं जाणार आहे। सो आजच्या या सेशनमध्ये प्रामुख्यानं 4 महत्त्वाचे बिंदू आपण बघणार आहोत की फॉर्म भरताना काय अडचणी येत आहेत। सो त्यातल्या प्रमुख अडचणी मी इथे शेवटी घेईल त्या मी, त्यानंतर आधी आपण पात्रतेचे निकष नीट समजून घेऊ की जेणेकरून तुम्हाला काही फॉर्म भरताना अडचण जाणार नाही। त्यानंतर या तीनही पदांसाठी आयोगाने जो सिलेबस दिलेला आहे त्याबद्दलची माहिती आपण बघू, त्यासाठी कोणती पुस्तकं आपण रेफर केली पाहिजेत ती पण बघू, आणि याच्या अभ्यासाच्या नियोजनाच्या दृष्टीनं आपण काय केलं पाहिजे, आणि सोबत आकार फाउंडेशन पुणे आणि नागपूर टीमच्या माध्यमातून सोशल वेलफेअर ऑफिसर वर्ग 1 आणि वर्ग 2 आणि हाऊस मास्टर म्हणजे गृहप्रमुख वर्ग 2 याचा आकार ऑनलाईन बॅच जी आहे ती आपली 23 मे पासून सुरू होत आहे। तर त्या बॅचच्या संदर्भाने डिटेल्स आपण आजच्या या सेशनमध्ये बघणार आहोत। सो ही ती बॅच आहे जी तीनही पदांच्या संदर्भानं 23 मे पासून सुरू होत आहे, सायंकाळी 7 वाजता। एक्झाम ओरिएंटेड अप्रोच असलेली ही बॅच असेल की ज्यामध्ये परीक्षाभिमुख मार्गदर्शन करणारे त्या विषयातले तज्ज्ञ, म्हणजे एका कंपोनंटसाठी किंवा घटकासाठी एक फॅकल्टी, दुसऱ्या घटकासाठी भिन्न फॅकल्टी असतील। अराउंड 60+ लाईव्ह लेक्चर यामध्ये होतील आणि त्याचा रेकॉर्डेड ॲक्सेससुद्धा विद्यार्थी मित्रांना अवेलेबल असेल, ज्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर, त्या लेक्चरच्या नोट्स PPT स्वरूपामध्ये आणि त्यानंतर टेस्ट सिरीजसुद्धा तिथे अवेलेबल असेल। जे आता आपण पाहतो की एक स्कॅटर्ड सिलेबस आहे आणि म्हणून बेसिक कन्सेप्टपासून तर अपडेटपर्यंत किंवा त्याच्या संदर्भानं असलेले जे काही महत्त्वाचे शासन निर्णय आहे तिथपर्यंत ते अपडेटेड स्टडी मटेरियल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल। टेस्ट सिरीज असतील आणि इंटरव्ह्यू असणार आहे। यामध्ये या तीनही पदांना इंटरव्ह्यू आहे आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये कट ऑफची अट आहे, म्हणजे 41% जास्त मार्क्स मुलाखतीला पाहिजेत, अन्यथा स्क्रीनिंग टेस्टला जास्त मार्क्स पडूनही काही उपयोग होणार नाही। त्यामुळं स्क्रीनिंग टेस्टसोबत इंटरव्ह्यूसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, त्याचीही तयारी करून घेतली जाईल। आणि लाईव्ह बॅचमध्ये डेली म्हणजे 7 ते 9 जी आपली बॅच असेल त्यापैकी 7 ते 8:30 आपण लेक्चर घेऊ आणि 8:30 ते 9 आपलं डाऊट क्लिअरिंग सेशन असेल। कधीकधी गरजेप्रमाणे ते 15 मिनिटाचंही ठेवता येईल। अराउंड 2 तासाचं एक लाईव्ह सेशनची ही आपली बॅच असेल। या बॅचच्या संदर्भानं जेही आपल्याला डाऊट्स किंवा प्रश्न असतील, फीज आहे किंवा इतर डिटेल्स आहे, ऑनलाईन प्रवेश कसा घ्यायचा, या नंबरवर आपण मेसेज किंवा कॉल करून डायरेक्ट याची माहिती घेऊ शकता। संस्थेच्या वेबसाईटला पण याची माहिती दिली आहे। गुगल प्ले स्टोअरवर आकार फाउंडेशन ॲप आहे आपलं संस्थेचं, तिथे जाऊन सुद्धा माहिती, ॲडमिशन प्रोसेस मी समोर सांगणारच आहे। आधी आपण आता या पदांच्या पात्रते, म्हणजे सगळ्यात पहिला प्रश्न, तुम्ही फॉर्म भराल तर मग बॅच लावणे, अभ्यास करणे, या सगळ्या बिंदूंकडे तुम्ही वळू शकाल। पहिली अडचण मुलांना हीच जात आहे की फॉर्म भरले जात नाही आहेत। सो पात्रतेचे निकष नीट आपल्याला वर्ग 2च्या पदावर सिलेक्ट होण्याचा आपला मनोदय आहे, इच्छा आहे। सो जर आपल्याला वर्ग 2, वर्ग 1 पदावर सिलेक्ट व्हायचं आहे तर फॉर्म भरताना आपल्याला थोडी काळजी ही घ्यायची आहे की MPSCनं ज्या सर्वसाधारण सूचना दिल्यात ते सगळे जे काही असे डॉक्युमेंट्स की जे फॉर्म भरताना तुम्हाला गरजेचे, उदाहरणार्थ फॉर्मॅट ऑफ एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणजे अनुभव
प्रमाणपत्राचा फॉर्मॅट, त्यानंतर कुटुंबाच्या लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्राचा फॉर्मॅट, मराठी भाषा असलेला फॉर्मॅट, त्यानंतर इतर दुसरा जो सर्वसाधारण सूचना, स्पोर्ट्ससाठी काय नियम आहे, दिव्यांगांसाठी काय नियम आहे, रिझर्वेशनचे काय नियम आहे, त्याचा उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचनांचा फॉर्मॅट हा आपल्या आकार UPSC MPSC टेलिग्राम चॅनलला टाकलेला आहे. तुम्ही तिथे जर गेलात तर पिन केलेलं आहे ते तुम्हाला सहज उपलब्ध होईल. सो पहिलं आपण हे समजून घेऊ. 41 पदाची सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ ची ही जाहिरात आहे, ज्यामध्ये 41 पैकी 28 पदं सर्वसाधारणची आहेत, 12 पदं महिलांसाठी आहे, 1 पद स्पोर्ट्ससाठी आणि 2 पदं दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव आहेत. आता या परीक्षेला फॉर्म भरताना वयोमर्यादेचा निकष महत्त्वाचा आहे. ओपनसाठी 23 ते 38 आहे, रिझर्वेशनसाठी 23 ते 43 आहे, खेळाडू 43 पर्यंत फॉर्म भरू शकतात. त्यानंतर माजी सैनिक जी उच्चतम मर्यादा आहे त्यात 3 वर्ष आणखी शिथिल करण्यात आले आणि जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना 45 पर्यंत आहे. कोणी शासनाच्या सेवेत असेल तर त्यांना उच्चतम वयोमर्यादा लागू नाही, म्हणजे उच्चतम वयोमर्यादेपेक्षाही त्यांचं वय जास्त असेल, पण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सेवेमध्ये ते जर असतील किंवा शासन मान्य महामंडळ म्हणू आपण, किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे, की जे शासनाच्या डायरेक्ट अंडरटेकिंग आहे, तिथल्या कॅन्डिडेटला वयोमर्यादेची उच्चतम मर्यादा लागू नाही. ओके. त्यानंतर 7.2.6 हा असा पॉईंट आहे की इथे 2 वर्षाचं शिथिलता दिलेली आहे. म्हणजे कोणी एखादा कॅटेगरीतला उमेदवार आहे, वय वर्ष 43 नाही, त्यांचं 44 आहे, तर त्यांना फॉर्म भरता येईल. 2 वर्ष अधिक शिथिलता देण्यात आलेली आहे. दुसरा, फॉर्म न भरण्याचा महत्त्वाचा नियम, तो इथे पहिलं 23 ते 38चं मी सांगितलं, बाकी इतर पदांना 20 ते 38 आहे. इथे दुसरी जी जाहिरात आहे ती आहे समाज कल्याण अधिकारी. इथे 22 पदं आहेत. आता इथे वयाचा निकष 20 ते 38 आहे, बाकी सगळे नियम सारखे. त्याच्यानंतर गृहप्रमुख आहे. गृहप्रमुखामध्ये टोटल 18 पदं आहेत, सर्वसाधारणला 13, 5 जे आहेत ते महिलांसाठी आहेत आणि 1 दिव्यांगासाठी आहे. इथे सुद्धा 20 ते 38 आहे ओपनसाठी आणि 20 ते 43 रिझर्वेशनसाठी. बाकी सर्व निकष सारखे आहेत. ओके. त्याच्यानंतर आता शैक्षणिक अर्हता समजून घेऊ आपण. सहाय्यक आयुक्त समाज कल्याणची अगदी सोप्या पद्धतीनं पहिलं जो पॉईंट आहे नंबर 1, पजेस अ डिग्री इन आर्ट, सायन्स, कॉमर्स, लॉ. 4 विषय सांगितलेत: आर्ट, कला, सायन्स, विज्ञान, कॉमर्स, वाणिज्य आणि लॉ म्हणजे विधी किंवा कायदा. यातली 2nd क्लासची डिग्री पाहिजे. पहिला पॉईंट क्लिअर झाला. आर्ट, सायन्स, कॉमर्समधली आणि आर्ट, सायन्स, कॉमर्स, लॉमधली 2nd क्लासची डिग्री. नंबर 2, पजेस 2 इयर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, म्हणजे 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे ग्रॅज्युएशन नंतरचा डिप्लोमा किंवा डिग्री, म्हणजे पदवी किंवा पदवी पाहिजे. सोशल वर्क किंवा सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनमधली, कुठल्याही रिकग्नाइज इन्स्टिट्यूटमधली किंवा कुठल्याही युनिव्हर्सिटीमधली. म्हणजे पहिलं आर्ट, सायन्स, कॉमर्स, लॉमधली डिग्री 2nd क्लासची आणि दुसरं या डिग्रीनंतरचा डिप्लोमा 2 वर्षाचा किंवा डिग्री सोशल वर्क किंवा सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन. आता अनुभवाच्या संदर्भात काय निकष आहे? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अनुभव पाहिजे, सोशल वर्क किंवा सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला फॉर्मॅट आहे MPSCनी दिलेला. तो फॉर्मॅट इकडे आकार UPSC MPSCच्या आपण टेलिग्राम चॅनलला टाकलेला आहे किंवा MPSCच्या साईटवर सुद्धा उपलब्ध आहे. नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता, पण मुलांचे अनुभव निकष, अनुभवाचा एक्सपिरियन्सचा कॉलम नो केला तर फॉर्म सबमिट होत नाही. या संदर्भात आयोगाशी संपर्क केला असता त्यांच्याकडनं अशी माहिती देण्यात आली की एक्सपिरियन्सच्या निकषाला यस करा आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेटच्या ऐवजी तिथे ब्लँक व्हाईट पेपरवर नॉट अप्लिकेबल खाली नाव आणि स्वाक्षरी करून ते सबमिट करा, असं आयोगाकडनं सांगण्यात आलेलं आहे. हे झालं शैक्षणिक अर्हतेच्या संदर्भामध्ये असिस्टंट कमिशनरबद्दल. आणि इथे शैक्षणिक अर्हता ही फॉर्म भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत धारण केलेली असली पाहिजे. म्हणजे अपियर कॅन्डिडेट चालणार नाहीत. ज्यांच्याकडे हे शैक्षणिक अर्हता आहे, आत सर्टिफिकेट आहेत 5 जूनच्या आत, त्यांनाच फॉर्म भरता येईल. ओके. अर्थात इथे अगदी साधं आहे. 4 ब्रँच आहेत: आर्ट, सायन्स, कॉमर्स, लॉमधली डिग्री 2nd क्लासची आणि मास्टर डिग्री पाहिजे
किंवा डिप्लोमा पाहिजे, म्हणजे PG पाहिजे, एक तर आयदर डिप्लोमा और डिग्री 2 वर्षाचा ग्रॅज्युएशन नंतरचा, आणि एक्सपिरियन्स हा कंपल्सरी नाही. हे झालं असिस्टंट कमिशनर संदर्भात. आता समाज कल्याण अधिकारी गट ब संदर्भात सगळ्यात जास्त इन्क्वायरी किंवा फोन याच संदर्भात आहे. इथे नंबर 1 ची क्वालिफिकेशन आहे किंवा शैक्षणिक अर्हता आहे. नंबर 1, हॅव थ्रू नॉलेज ऑफ मराठी, मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. 10वीला आपल्याला मराठी भाषा हा विषय होता, याचं प्रमाण आहे की तुम्हाला मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येते. आता कोणी विद्यार्थी CBSEला होते, ICSE बोर्डला होते, यांच्यासाठी आयोगाने एक फॉर्मॅट दिलेला आहे. तो फॉर्मॅट आपल्याला तुमचं नाव लिहायचं आहे आणि जे मराठीचे प्राध्यापक आहेत त्यांच्याकडनं ते त्यांचा स्टॅम्प आणि साईन आणायचे. ते तुमच्याशी संवाद करतील, मराठी भाषा लिहिता वाचता येते तर ते तुम्हाला प्रमाणपत्र देऊ शकतात. काही कॉलेजमधले प्राध्यापक मित्रांना जर माहिती नसेल तर ते नाही म्हणतील, तर तुम्ही आयोगाच्या सर्वसाधारण सूचना, उमेदवारांसाठी आयोगाच्या सर्वसाधारण सूचनांचा प्रोफार्मा त्यांना दाखवा, ते तुम्हाला साईन देतील. ओके, काही अडचण गेली तर आकार टीमशी तुम्ही संपर्क साधा. सो पहिलं झालं नॉलेज ऑफ मराठी. दुसरं, पजेस अ डिग्री ऑफ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, एनी डिग्री, अ डिग्री म्हटलंय, डिग्री स्पेसिफिक केलेली नाही. इफ दे बिलॉंग टू बॅकवर्ड क्लासेस, म्हणजे ओपन सोडून सगळ्यांना एनी डिग्री चालेल. दुसरं, अँड अ डिग्री इन सोशल वेलफेअर सायन्सेस ऑर सोशल वर्क ऑफ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट. जर समजा बॅकवर्ड क्लासेसचे नसाल तर तुम्हाला सोशल वर्क किंवा सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनची डिग्री लागेल. आता तिसरं काय म्हणते, तिसरं असं म्हणते दिव्यांग, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना तेच क्वालिफिकेशन लागेल जे मागासवर्गीयांना आहे. म्हणजे काय, तर एनी ग्रॅज्युएट. सो एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय. सो हे झाले 3 निकष शैक्षणिक अर्हतेचे. आता अनुभवाच्या संदर्भामध्ये प्राधान्य दिलंय त्यांनी, एक्सपिरियन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑर सोशल वर्क सर्व्हिसेस. कुठलाही एक्सपिरियन्स आहे तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशनचा किंवा सोशल सर्व्हिसेसचा, ओके, तर ते करता येईल. किंवा डिप्लोमा इन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आहे, त्यांना सुद्धा फॉर्म भरता येईल. ओके, सो हे झालं समाज कल्याण अधिकारी गट ब, म्हणजे मराठीचं ज्ञान पाहिजे. नंबर 2, जर तुम्ही बॅकवर्ड क्लासेसला बिलॉंग करत असाल तर एनी ग्रॅज्युएट चालतं. जर तुम्ही ओपन असाल तर सोशल वर्क किंवा सोशल वेलफेअर सायन्सेसमधली डिग्री लागते, डिग्री म्हणजे लाईक BSW. ओके, आणि तिसरा जो निकष आहे की अनाथ, दिव्यांग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांना पण एनी ग्रॅज्युएट लागतं. आणि अनुभव अगेन इथे सुद्धा कंपल्सरी नाही. पण आता तिथे परत एक्सपिरियन्सचा कॉलम जर भरला जात नसेल तर तुम्ही आयोगाच्या सूचनेप्रमाणे यस करा आणि सर्टिफिकेटच्या जागी ब्लँक पेपरवर नॉट अप्लिकेबल लिहून खाली स्वाक्षरी करून नाव लिहून तुम्ही ते सर्टिफिकेटच्या ऐवजी सबमिट करा, असं आयोगाकडनं सांगण्यात आलेलं आहे. आपल्याकडे त्याचा ऑडिओ क्लिप आहे जी तुम्हाला इकडे टेलिग्रामच्या चॅनलला टाकतोय. ओके, बाकी काही तुम्हाला निर्णय घेताना किंवा फॉर्म भरताना अडचण गेली त्या संदर्भात सुद्धा तुम्ही आयोगाशी चर्चा करू शकता, मेल टाकू शकता त्यांना. त्यानंतर गृहप्रमुख पदाची अर्हता बघा, बॅचलर डिग्री इन आर्ट, कला, सायन्स, विज्ञान, कॉमर्स, वाणिज्य, लॉ, विधी किंवा कायदा, ॲग्रिकल्चर, म्हणजे आर्ट, सायन्स, कॉमर्स, लॉ आणि ॲग्रिकल्चरची 2nd क्लासमधली डिग्री पाहिजे. बरं, त्यानंतर रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीतली. त्यानंतर डिग्री इन एज्युकेशन, डिग्री इन एज्युकेशन म्हणजे B.Ed, M.Ed, MA इन एज्युकेशन, MPhil इन एज्युकेशन, PhD इन एज्युकेशन किंवा त्याच्या समकक्ष अर्हता म्हणजे डिग्री पाहिजे एज्युकेशनमधली. तिसरा हा झाला दुसरा, पहिला, आणि हा तिसरा आहे हॅव नॉट लेस दॅन 5 years टीचिंग ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स अँड एज्युकेशनल इन अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, म्हणजे एखाद्या शैक्षणिक संस्थेतला 5 वर्षाचा शिकवण्याचा म्हणजे टीचिंगचा आणि प्रशासनाचा अनुभव लागेल. सो हे 3 निकष पूर्ण करणारे फॉर्म भरू शकता आणि इथे प्राधान्य दिले जर तुमचं PG झालेलं असेल तर. ओके, हे झालं क्वालिफिकेशन. आता हे जर तुम्ही नीट केलं तर मग तुम्हाला काहीही अडचण नाही. कंपॅरेटिव्हली समजून घेऊ. नंबर 1, सहाय्यक आयुक्त, आर्ट, सायन्स, कॉमर्स, लॉ मधली 2nd क्लास डिग्री. 2, PG एकतर डिप्लोमा किंवा डिग्री कशामध्ये, सोशल वर्क किंवा सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन. तिसरं, एक्सपिरियन्स नॉट मेंडेटरी, कंपल्सरी नाही, प्रिफरन्स देईल त्याला, ज्यांच्याकडे आहे त्यांनी भरा, अर्थात ज्यांचा एक्सपिरियन्स आहे त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांनी ब्लँक पेपरवर नॉट अप्लिकेबल लिहून तिथे सबमिट करायचं आहे.
दुसरं समाज कल्याण अधिकारी, मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. नंबर 2, मराठी भाषेचं ज्ञान, 10वीला मराठी विषय आहे, मराठी भाषेचं ज्ञान नसेल, आयोगाचा फॉर्मॅट, त्यावर मराठीच्या प्राध्यापकाची स्वाक्षरी आणि ते 10वीच्या मार्कशीटच्या ऐवजी तिथे सबमिट करायचे. बॅकवर्ड क्लासेसचे असाल तर कुठलाही ग्रॅज्युएट चालतोय. ओपन कॅटेगरीचे असाल तर सोशल वर्क किंवा सोशल वेलफेअर सायन्सेसमधली डिग्री लागते. एक्सपिरियन्स नॉट मॅन्डेटरी. ओके, म्हणजे नसेल तरी फॉर्म भरू शकता. ओके, परंतु असेल तर भरा, एक्सपिरियन्स दाखवा जेणेकरून तुम्हाला त्याचं प्राधान्य मिळेल. तिसरा आहे गृहप्रमुख, आर्ट, कॉमर्स, सायन्स, लॉ, ॲग्रिकल्चरमधली 2nd क्लासची डिग्री. त्यानंतर डिग्री इन एज्युकेशन लाईक B.Ed, M.Ed, M.A इन एज्युकेशन. एक्सपिरियन्स 5 वर्षाचा टीचिंगचा किंवा ॲडमिनिस्ट्रेशनचा. टीचिंग एवढं अगदी हे सहज साधं आहे, तर तुम्हाला हे समजून यावं यासाठी हे कंपॅरेटिव्हली चार्ट इथे दिलेला आहे. हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला हे पण नॉट मॅन्डेटरी प्रिफरन्स असेल. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. आता आपण सिलेबस आणि बुक लिस्टकडे वळणार आहोत. निवड प्रक्रिया तिन्ही पदांसाठी सारखी आहे. एक याची स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे, जुन्या पॅटर्नप्रमाणे 150 मार्कांची असेल ती, आणि इंटरव्ह्यू होणार आहे जो 50 मार्काचा असेल. यामध्ये तुम्हाला 41% मार्क्स आवश्यक आहेत, अनिवार्य आहेत, त्याच्याशिवाय तुमची शिफारसच होणार नाही आहेत. ठीक आहे, हे झालं स्क्रीनिंग टेस्ट प्लस इंटरव्ह्यू. आता हे डॉक्युमेंटच्या PDF तुम्हाला सबमिट करायच्यात. त्याच्यानंतर अर्ज सादर करण्याची लास्ट डेट 5 जूनपर्यंत आहे. सिलेबस सेक्शनकडे येऊ. गट अचा जो सिलेबस आहे याच्यामध्ये गटाच्या सिलेबसचा पॅटर्न समजून घ्या. जुन्या पॅटर्नप्रमाणे, म्हणजे आता स्क्रीनिंग टेस्टला खरं म्हणजे जर काही सिलेबस बदल असता तर आयोगाने लगेच दिला असता, परंतु ज्या ज्या पदांना फार काही बदल संभावत नाही त्यामुळं कदाचित ह्या फॉर्म भरण्याच्या पर्यंत हा सिलेबसच्या संदर्भातनं निश्चित त्याचं अपडेशन आयोगाकडनं येईल. परंतु जुना जो सिलेबस आहे 2013चा, तुम्ही आता LDO बॅचचं जर माहिती बघितली ना तर जुना जो सिलेबस आहे तोच त्यांनी अपडेट करून तसाच दिलेला आहे. सो याच्यात सोशल वेलफेअर, सोशल वर्कचे कंपोनंट बदलणार नाहीत, चालू घडामोडी बदलणार नाही. ओके, सो काय ॲड होईल तेही मी तुम्हाला सांगतो, आणि तोपर्यंत मात्र थांबायला नको. 2 ते 2.5 महिन्यात कधीही परीक्षा होऊ शकते. सिलेबस बराच मोठा आहे, तो कंप्लीट करण्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंगनं, स्ट्रॅटेजीनं 2 ते 3 महिन्याचं अभ्यासाचं अत्यंत व्यवस्थित नियोजन आणि अत्यंत शिस्तबद्ध अंमलबजावणी त्याची आवश्यक आहे. त्यासोबत त्याचं इव्हॅल्युएशनही आवश्यक आहे. म्हणजे फक्त शिकून किंवा वाचून चालणार नाही, मार्क्स किती पडतात, स्कोअर किती होतो हेही बघणं अनिवार्य आहे. सो याचं थोडक्यामध्ये पॅटर्न जो आहे, क्वेश्चन राहत जुन्या पॅटर्नप्रमाणे 150, मार्क्स आहे 150, निगेटिव्ह मार्किंग 1/4, याला वेळ आहे 90 मिनिटाचा. परीक्षा एक्झाम जे आहे, अर्ज कमी आले तर ऑनलाईन होईल, अर्ज जास्त आले तर ऑफलाईन होईल. त्याबद्दल म्हणूनच तुमचे जे परीक्षा केंद्र आहेत ते सबमिट होत नाही. चला, यातला पहिला सेक्शन समजून घ्या. समाज कल्याण अध्ययन 75 गुण आहे त्याला. ओके, याच्यामध्ये नंबर 1 समाज कार्याचा इतिहास व तत्वज्ञान. ओके, मानवी अभिवृत्ती व्यक्तिमत्व विकास. 2 समाज कल्याण प्रशासन, प्रशासकीय सामाजिक समस्या, समाज कार्याच्या संबंधित समाजशास्त्र व अर्थशास्त्र. यासाठी आपल्याला BSW, MSW, ओके, यासोबत केंद्र आणि राज्य याच्या मागासवर्गीय किंवा आदिवासी कल्याण या शासनाच्या असलेल्या विविध योजना, त्यानंतर असलेले प्रशासकीय विभाग, त्यांचे वेगवेगळे कार्यालय, त्याची कामं, या संदर्भाशी संबंधित सगळं अभ्यास जो आहे तो करावा लागेल. कुठलंही बुक असं एक घेतलं आणि अभ्यास केला असं चालणार नाही. तशी पुस्तकं आता मार्केटला येतीलही, पण विद्यार्थी मित्रांना सजग व्हायचे. आयोग जो सिलेबस देतो त्या सिलेबसच्या कंपोनंटनुसार, घटकानुसार आपल्याला पुस्तकं घेऊन ती वाचावी लागतील. त्या पुस्तकातून तर बेसिक कन्सेप्ट आपल्या कव्हर होतील, ज्यावर पूर्ण पेपर कव्हर होणार नाही.
सो म्हणून त्याला अपडेट केलेलं अपडेटेड स्टडी मटेरियल आपल्याकडे असलं पाहिजे. सो या पुस्तकांना हे कुठून घेऊ शकता तुम्ही? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी, YCMOU, बरोबर आहे. आणि याच्यानंतर तुमच्याकडे एक स्रोत आहे, तो म्हणजे आकार नोट्स, जे आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये आपण अवेलेबल करून देणार आहोत. ठीक आहे, चला पुढे जाऊ. जनरल स्टडीजचे टॉपिक आहेत. यामध्ये पहिला टॉपिक आहे इतिहासाचा, भारताचा व विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. भारताच्या इतिहासासाठी तुम्ही ग्रोवर अँड वेल्लेकर वापरू शकता. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी डॉक्टर कठारे आणि डॉक्टर गाठाळ यांचं पुस्तक वापरू शकता. भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या भूगोलासाठी तुम्ही AB सौदी यांचं बुक वाचू शकता किंवा कपिल पवार. सोबत आकार नोट्स आहेत आपल्या. राज्यव्यवस्था, स्थानिक प्रशासन यासाठी M लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे सोबत आकार नोट्स आहेत. भारतीय अर्थव्यवस्था चौथा महत्त्वाचा टॉपिक आहे याच्यामध्ये. इथे रंजन कोळंबे किंवा डॉक्टर किरण देसले. आता याच्यातला एवढाच टॉपिक वाचायचा आहे. पुस्तक फार मोठी आहेत ही सगळी, बरं का. आणि याच्यासाठी म्हणून तुम्हाला वर्किंग प्रोफेशनल आहात म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल की आकारचे काही लेक्चर्स तुम्ही बघा, त्यातून तुम्हाला जजमेंट येईल. आकार नोट्स इनफ राहतील तुम्हाला या प्रिपरेशनसाठी. बुद्धिमापन चाचणी हा एक कंपोनंट याच्यामध्ये आहे. सो बुद्धिमापन चाचणीच्या प्रश्नांची जी लेवल आहे, राज्यसेवा, पूर्वपरीक्षा, सीसॅटच्या लेवलचे प्रश्न राहतील. सो पूर्वपरीक्षा सीसॅटला ज्या टॉपिकवर प्रश्न येतात घटकावर, ऑडमॅन आउट असेल किंवा कॉम्प्रिहेन्शन पार्ट असेल किंवा आणखी जे काही बुद्धिमापनातले सगळे रिलेशनमधले असतील किंवा पर्सेंटेजमधले किंवा वेगवेगळे प्रश्न जे आकलनाच्या संदर्भानं वेगवेगळ्या फिगर्स आणि त्यातून उत्तरं शोधणं असेल, तो ज्या वेळेला आपला बुद्धिमापन चाचणीचा टॉपिक होईल, म्हणजे असं ते सांगण्यापेक्षा याचं एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं लेक्चर होईल आपलं, त्याच्यात तुम्हाला जजमेंट येऊन जाणार सगळं. आता आपल्याकडे बरंच कवर करायचं आहे आपल्याला, म्हणून जरा फास्ट घेतो आहे. बुद्धिमापन झाल्यानंतर इथे एक पार्ट आपला सुटला जो मला तुम्हाला सांगायचं आहे. हां, आता याच्यामध्ये ग्रुप एमध्ये काय काय टॉपिक ॲड होऊ शकतात ते सांगायचं राहिलं मला. हां, ते सांगून देतो मी तुम्हाला. याच्यामध्ये हमखास टॉपिक ॲड होण्यासारखे चालू घडामोडी कोणत्या कोणत्या, जागतिक म्हणजे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरच्या. ठीक आहे. पाचवा टॉपिक आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005. लोकसेवा हमी हक्क हमी कायदा 2015. सहावा टॉपिक आहे संगणक व माहिती तंत्रज्ञान. सातवा झाला तर ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट अँड ह्युमन राईट्स. ठीक आहे. आणि आठवा टॉपिक आहे सामाजिक न्याय. आता याच्यात समाज कल्याण, मागासवर्ग कल्याण, आदिवासी कल्याण, वंचित उपेक्षित कल्याण सगळं आलं सामाजिक न्यायामध्ये. याच्या संदर्भातले नवीन कायदे, याच्या संदर्भातले नवीन काही लवाद असतील, तंटे असतील, त्या संदर्भातले माननीय सुप्रीम कोर्टाचे, माननीय उच्च न्यायालयाचे जजमेंट या संदर्भानं विविध असे टॉपिक्स याच्यामध्ये ॲड होण्याची शक्यता आहे. पुढे जाऊ आता. आता ग्रुप बीचा सिलेबस काय, याच्यात फार बदल नाही, म्हणजे खूप आपल्याला वेळ घालवायची गरज नाही. माध्यम मराठी, पदवीचं स्वरूप वस्तुनिष्ठच असणार आहे. प्रश्नांची संख्या 150, 1.5 तास म्हणजे 90 मिनिटाचा वेळ आहे. सारखं स्वरूप आहे, जसं ग्रुप एचं आहे तसं ग्रुप बीचं स्वरूप आहे. आता इथे त्यांनी GS टॉपिक दिला आहे. GS टॉपिकमध्ये कला शाखेतील घटक आहे, सेम इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, विज्ञान आणि अभियांत्रिकी घटक दिला आहे याच्यामध्ये. आता हा एवढा डिटेल येण्याची शक्यता जरा कमी आहे.
याच्याऐवजी समाज कल्याणचा सिलेबस जो आहे तो वाढेल. याच्यामध्ये जी एस सेक्शनमध्ये हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि सायन्सचा थोडाफार पार्ट राहू शकतो. बाकी भर जी एसमध्ये चालू घडामोडीवर जास्त राहील. वाणिज्य अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक व सामाजिक विकास हा टॉपिक नक्की राहील. आर्थिक व सामाजिक विकास. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर हा चौथा टॉपिक, मग यातले सगळे पॉईंट आपण घेतले होते, हा चौथा पॉईंट राहिला होता फक्त. कुठला? सामाजिक सुरक्षा विषयक कायदे अंमलबजावणी हा टॉपिक राहील. निश्चित आहे ग्रुप बीचा सिलेबस थोडा कमी राहील ग्रुप ए पेक्षा, परंतु बरंचसं साम्य समाज कल्याण अधिकारी गट अ म्हणजे अर्थात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण ग्रुप ए आणि समाज कल्याण अधिकारी ग्रुप बी जवळपास 70% सिलेबस सारखा राहील. 30% वेटेज ॲडिशनल ग्रुप एला राहू शकतं. ठीक आहे. चला, काही प्रशासकीय बाबीसुद्धा ग्रुप एला जाऊ शकतात. हां, इथे दिलंच आहे जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी आणि बुद्धिमापन चाचणी. आता पुढचा जो टॉपिक आहे, गृहप्रमुखचा सिलेबस जास्त आहे. ओके. आणि तो एज्युकेशन, त्यातल्या त्यात सोशल वेलफेअर आणि सोशल वर्कशी संबंधित आहे. चला, इथे पण स्वरूप तेच आहे. वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची परीक्षा आहे, स्क्रीनिंग टेस्ट आहे, 90 मिनिटाचा वेळ आहे, माध्यम मराठी आहे, पदवी दर्जा आहे. ओके. चला, आता याचं मी डिटेल सेशन घेतलं वेगळं गृहप्रमुख पदाच्या सिलेबसबद्दलचा, तरी पण थोडक्यात इथे घेऊन टाकतो. अध्यापन अभियोग्यता पहिला म्हणजे टीचिंगच्या संदर्भातला आहे. संशोधन अभियोग्यता म्हणजे रिसर्च ॲप्टिट्यूडच्या संदर्भातला सिलेबस आहे. संशोधन कसं, त्याचा टप्पा काय असतो, त्यात प्रबंध म्हणजे काय, निबंध म्हणजे काय, चर्चासत्र, परिसंवाद, त्यानंतर परिषद या संदर्भावर प्रश्न जाऊ शकतात. संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन, त्यानंतर आधार सामग्री त्या संदर्भातली, माहिती तंत्रज्ञान, लोकसमुदाय आणि पर्यावरण असे टॉपिक याच्यामध्ये आहे, ज्याला 95 मार्कांचं वेटेज आहे. ओके. त्यानंतर उच्च शिक्षण, हायर एज्युकेशन, शासन, ओके, राजनीती आणि प्रशासन यातील उच्च शिक्षण आहे, औपचारिक शिक्षण आहे, व्यावसायिक शिक्षण आहे, तांत्रिक शिक्षण आहे. त्यानंतर दुसरं आहे गृहविज्ञान, होम सायन्स, पोषण आहार विषयक आणखी त्याच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या बाबी ह्यासुद्धा इथे आवश्यक सिलेबसचा एक भाग आहे. समाज कार्याला एक फार मोठं वेटेज आहे याच्यामध्ये. व्यक्तीचं एकूणच आयुर्मान असेल किंवा त्याचं अभिवृत्ती असेल ती कशी विकसित झाली, सामाजिक समस्या काय आहे, तर अगदी म्हणजे बालकापासून तर वृद्धापर्यंत मग समाजातले स्तर आहेत वेगवेगळे, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विषमता म्हणा किंवा त्याच्यातलं वेगळेपण म्हणा, त्या संदर्भातले अनेक प्रश्न आहेत. समाज म्हटला तर मग व्यक्ती आला, व्यक्तीला शिक्षण आलं, दारिद्र्य आलं, साक्षरता आली, निरक्षरता आली, दारिद्र्य आलं, कुपोषण आलं, हे सगळे घटक. आणि मग गाव ते ग्लोबल म्हणजे गावापासून तर अगदी इंटरनॅशनल लेवलला, की जसं युनोने आत्ता इंडिया इज द लार्जेस्ट पॉप्युलेशन कंट्री ऑफ द वर्ल्ड म्हणून डिक्लेअर केलं आहे. सो हा सगळा जो आहे हा इगल व्ह्यू म्हणू आपण त्याला, म्हणजे वरून बघला ज्या वेळेला आपण समाज व्यवस्थेकडे बघतो तर त्याच्या अंतर्गत अनेक घटक जे आहेत ते अंतर्भूत असतात, ज्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाईल. हा सगळा सिलेबस मी तुम्हाला हे PPT इथे ॲड करून देतो आहे आपल्या आकार UPSC MPSC टेलिग्राम चॅनलला. काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शन आहे ज्याला 15 मार्कांचं वेटेज आहे. ओके. प्रशासकीय नियम आणि सुविधा, शिक्षणाच्या संधी असेल त्या विद्यार्थ्याला उपलब्ध करून देणे, प्रशासकीय जबाबदारी, आर्थिक जबाबदारी गृहप्रमुख म्हणून. त्याच्यानंतर आहे सुखसुविधा देणे, पर्यवेक्षण म्हणजे सुपरविजन, पालकत्वाची भूमिका म्हणजे पॅरेंटिंग, रोल ऑफ पॅरेंटिंग म्हणू आपण, तो सुद्धा इथे गृहप्रमुखाचा असतो. त्यानंतर विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून मानसिक व बौद्धिक विकास करणे, नवीन उपक्रम राबवणे, अशासकीय संस्थांशी मदत घेणे आणि त्यातून काही उपक्रम राबविणे, डिसिप्लिन शिस्तपालन, व्यक्तिमत्व विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, आवश्यक कौशल्य विकसित करणे म्हणजे त्यांचे स्किल डेव्हलपमेंटवर काम करणे, असे विविध पद्धतीची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्यानंतर GS जनरल स्टडीज आणि करंट अफेअर्स, त्यामध्ये राजकीय, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, भौगोलिक ह्या सगळ्या पद्धतीचं करंट अफेअर्स त्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर बुद्धिमापन चाचणी, मी परत तेच सांगेल की राज्यसेवा सीसॅट लेवलचा हा जो पेपर आहे तो राहू शकतो, ज्याला 20 मार्क आहे. आता या संदर्भानं मी पुस्तकांची सूची, तुम्ही पुस्तक सूची जी आहे ना, ही पुस्तक सूचीमध्ये आपला परत वेळ जाईल.
सो पुस्तक सूची जी आहे ती गृहप्रमुखसाठी याच्या आधी जस्ट व्हिडिओ टाकला आहे मी, त्याच्यात तुम्ही बघून घ्या, तिथे डिटेल पुस्तक सूची तुम्हाला मिळून जाणार. ओके, चला आता या बॅचच्या संदर्भातली माहिती देतोय. ह्या तीनही पदांसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ, त्यानंतर समाज कल्याण अधिकारी गट ब आणि गृहप्रमुख गट ब या तीनही पदांची एकत्रित आणि सेपरेट बॅच आपल्याकडे असणार आहे. या दोन पदांमध्ये साम्य असल्यामुळे याची एक कॉमन बॅच आणि गृहप्रमुखाची वेगळी बॅच असणार आहे. सो ही बॅच आपली 23 मे पासून चालू होत आहे मित्रांनो. ओके, 7 वाजता ही बॅच असेल. एक्झाम ओरिएंटेड अप्रोच असेल, म्हणजे तुम्हाला प्रत्येक बॅचमध्ये व्यवस्थित सगळ्या कन्सेप्ट त्या विषयातल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांचं मार्गदर्शन, प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र लेक्चर, म्हणजे प्रत्येक घटक म्हणू आपण युनिट, त्यासाठी स्वतंत्र लेक्चरर त्यासाठी आपल्याला असतील. जवळपास 60+ लेक्चर याच्यामध्ये होतील. 60+ लेक्चर होतील. साधारणतः 1.5 ते 2 तासाचं लेक्चर असेल आपलं. त्यापैकी 1.5 ते पावणे 2 तास टीचिंग होईल. 15 ते 20 मिनटं शेवटचे हे डाऊट क्लिअरिंग जे आहे त्या संदर्भानं होतील. ओके, बरंचसं बेसिक स्टडी मटेरियल तर कन्सेप्ट क्लिअरिटीसाठी लागतंच, पण त्याच्यामध्ये अपडेशन, शासन निर्णय असतील, काही अमेंडमेंट्स असतील, काही केंद्र आणि राज्य शासनाच्या काही योजना असतील, त्या अपडेट करून तुम्हाला दिल्या जातील. त्यानंतर टेस्ट घेतल्या जातील टॉपिक झाल्यानंतर. त्यानंतर रेग्युलर डाऊट क्लिअरिंग सेशन्स असतील आणि यातला मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक पोस्टला 41% जास्त मार्क्स इंटरव्ह्यूला पाहिजे. हां, हे मार्क्स असल्यावरच तुम्हाला फायनल रिकमेंडेशन म्हणजे शिफारस केली जाणार आहे. तर त्यामुळं मॉक इंटरव्ह्यूची पण व्यवस्थित तयारी जी आहे ती करून घेतली जाईल. सो ते मी तिन्ही बॅचच्याबद्दल माहिती सांगितली. आता एखादा कोणी विद्यार्थी असेल त्याला फक्त समाज कल्याण अधिकारी गट ब याच पदाची बॅच लावायची आहे, जे 22 पदं होते, तर त्याची स्वतंत्र बॅचसुद्धा लावता येईल, जी 23 मे पासनं सुरू होत आहे. हे आपलं आकार फाउंडेशन ॲपचं QR कोड आहे, याला स्कॅन करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर गृहप्रमुख पदाची पण सेपरेट बॅच, आता टीचिंग एक्सपिरियन्स असलेलेच कॅन्डिडेट याला पात्र असल्यामुळं किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा अनुभव असलेलेच पात्र असल्यामुळं समाज कल्याण अधिकारी किंवा सहाय्यक आयुक्त याचा वेगळा कंपोनंट जर असेल तर त्याची फीस त्यांच्याकडनं घेणं योग्य नाही आणि म्हणून त्यांच्यासाठी सेपरेट अशा पद्धतीची बॅच गृहप्रमुखाची असेल. एखादा कॅन्डिडेट राहू शकतो असा की एज्युकेशनमधला ॲडमिनिस्ट्रेशनचा अनुभव आहे आणि ही इज ऑल्सो म्हणजे ते पात्र आहेत, ही कॅन अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट कमिशनर. सो त्यांना एकत्रित बॅच पण लावता येईल. सो त्यांना असिस्टंट कमिशनरच्या फीजमध्येच ह्या दोन्ही बॅचेस येऊन जातील, कारण बरेचसं साम्य मधल्या टॉपिकमध्ये आहे, काही ॲडिशनल टॉपिक घ्यावे लागू शकतात. सो ऑनलाईन बॅच याची पण असेल, जी 23 मे पासून चालू होत आहे. पुढे आपण जातोय. आता कसं ॲडमिशन घ्यायचं, तर 2 पद्धतीनं. एक, आकार फाउंडेशनच्या ॲपला तुम्ही घेऊ शकता, जे गुगल प्ले स्टोअरवरून तुम्हाला हे अशा पद्धतीचं आपलं आकार फाउंडेशनचं ॲप आहे, जे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ओके, हे डाउनलोड केल्यानंतर पुढची प्रोसिजर आहे. यामध्ये तुम्ही आत गेल्यानंतर एकतर तुम्ही ऑल कोर्सेसला जा किंवा स्टोअरमध्ये जा. स्टोअरमध्ये गेल्यानंतर सिलेक्ट युअर कोर्स अशा एक स्टेप येतील तिथे. हे असे कोर्स तिथे दिसतील तुम्हाला. ओके, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, गृहप्रमुख. त्यानंतर तिथे प्रेस ऑन बाय नाऊ. आता प्रेस ऑन बाय नाऊच्या पुढे तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला फीज आणि त्याचे डिटेल्स पण येतील आणि सिलेक्ट युअर पेमेंट मोड, म्हणजे तुम्हाला कुठल्या मोडनी करायचं आहे, UPIनी करायचं आहे, कार्ड पेमेंट करायचं आहे, जे काय असेल तो मोड पण तिथे येईल. हे झालं. ॲपवरून तुम्ही ॲडमिशन करू शकता. हे ॲप तुम्हाला कुठून डाउनलोड करायचं आहे, गुगल प्ले स्टोअरवरून. ह्या अशा पद्धतीचं ॲप आकार फाउंडेशनचं असेल. ओके, त्याच्यानंतर काही अडचण गेली तर आपली टीम आहेच. पुढे वेबसाईटवर सुद्धा आपण या बॅचला अवेलेबल केलं आहे. वेबसाईटला akarfoundation.org ही आपली संस्थेची वेबसाईट आहे. यावर तुम्ही ॲडमिशन सेक्शनला गेलात, जो टास्क बार आहे त्याच्यावर ॲडमिशन होम पेजवर टास्क बार आहे, त्याच्यावर ॲडमिशन सेक्शन आहे. तिथे तुम्ही गेलात तर त्याच्यानंतर ॲडमिशनच्या खाली त्याच्यामध्ये ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल आहे. त्यानंतर डिरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये जायचं आहे. त्यानंतर ॲसिस्टंट कमिशनर अँड सोशल वेलफेअर ऑफिसर बॅच याला जायचं आहे आणि मग तिथे तुम्ही गेलात तर याप्रमाणे तो इंटरफेस आहे. मध्ये काही इन्फॉर्मेशन पण डिटेल तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला तिथून पण ॲपला जाण्याची व्यवस्था ठेवलेली आहे. QR कोड आहे, त्याला स्कॅन करून तुम्ही डायरेक्ट ॲपला पण जाऊ शकता. ओके, इथे फी स्ट्रक्चर दिलं आहे.
सिलेक्ट युअर पेमेंट मोड आणि टेक ॲडमिशन. सो क्लिक हेअर असं तिथे राहील, तिथे क्लिक करून तुम्ही प्रोसेस करून ॲडमिशन घेऊ शकता. आता हे ॲडमिशन फीज कधी कधी ॲप डाउनलोड केल्यावर काही प्रोसेस जर आपल्याला कळताना काही अडचण झाली, गैरसोय झाली, तर हे 3 नंबर आहेत आपले. यावर तुम्ही मॅसेज करा, कॉल करा. संस्थेची वेबसाईट आणि आकार फाउंडेशन ॲप. सो या माध्यमातून आपण संस्थेच्या या कोर्सला जॉईन करू शकता. मित्रांनो, तुम्हाला अशा अनेक पद्धतीचे व्हिडिओज डेली संस्थेच्या या आकार फाउंडेशन यूट्यूब चॅनलला टाकले जातात. सो आपण हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आठवणीनं बेल आयकॉन जे आहे त्याला क्लिक करा, जेणेकरून हे पुढील जे व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. दुसरी माझी रिक्वेस्ट असेल तुम्हाला, संस्थेचं हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे @आकार UPSC MPSC. हे चॅनल तुम्ही जॉईन करा, ज्या चॅनलवर MPSC UPSC विशेषतः आता समाज कल्याण अधिकाऱ्याच्या संदर्भातले महत्त्वाचे जे अपडेट्स आहे, स्टडी मटेरियल आहे, नोट्स आहे किंवा त्या संदर्भानं गरजेचं असलेलं करंट अफेअर्स आहे, ते सगळं तुम्हाला यावर टाकलं जाईल. ती माहिती म्हणजे अभ्यास ते मुलाखतीपर्यंत, पूर्वपरीक्षा स्क्रीनिंग टेस्ट म्हणू आपण, ते मुलाखतीपर्यंतची संपूर्ण माहिती त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे अभ्यास ते अधिकारी हा जो काही एक सपोर्ट लागतो, बऱ्याचदा बॅच ऑनलाईन घेतो एक ऑफलाईन घेतो, यापेक्षा महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांकडून ते करून घेतलं जाणं, त्यांचे काही डाऊट्स असतील ते क्लिअर करणं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये परीक्षाभिमुख मार्गदर्शन विषय तज्ज्ञांकडून, एक्सपर्टकडून, सिलेक्टेड ऑफिसर्सकडून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणं, ही त्यामागची महत्त्वाची जबाबदारी आकार फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी टीम आकार फाउंडेशन पुणे व नागपूर कटिबद्ध आहे. सो परीक्षाभिमुख अभ्यास करायचा आहे. पुढचे 2 ते 3 महिने अत्यंत डेडिकेशननं या अभ्यासाला आपल्याला पुढे जायचं असेल तर माझं अपील असेल, तुम्हाला आव्हान असेल, आकार फाउंडेशनच्या ऑनलाईन कोर्सला तुम्ही निश्चित जॉईन करा. बरं, यामध्ये तुम्हाला ऑनलाईन कोर्स पण करता येईल. तुम्हाला कोणाला फक्त रेकॉर्डेड लेक्चर पाहिजे ते पण अवेलेबल आहे. सो ते सांगायचं राहून गेलं माझं, ते एकदा सांगून देतो तुम्हाला. हां, इथे बघा, फक्त रेकॉर्डेड लेक्चर पाहिजे ते पण अवेलेबल आहे, फक्त नोट्स पाहिजे ते पण अवेलेबल आहे, फक्त टेस्ट सिरीज पाहिजे तेही अवेलेबल आहे, फक्त इंटरव्ह्यू लावायचा आहे तेही अवेलेबल आहे. जिथे तुम्हाला ज्याची आवश्यकता वाटते आणि तुम्हाला असं वाटतं की नाही माझा अभ्यास झाला आहे पण माझं रिव्हिजन झालं पाहिजे, किती अभ्यास झाला आहे, किती मार्क्समध्ये मी कन्वर्ट होऊ शकतो, म्हणजे कट ऑफपर्यंत मी पोहोचू शकतो का, तर आय विल सजेस्ट गो विथ लाईव्ह बॅच. सो जिथे तुमचे डाऊट क्लिअर पण होतील आणि खऱ्या अर्थानं परीक्षाभिमुख तयारी होईल. सो तुम्हा सगळ्यांना यशस्वी तयारीच्या आणि जी तुमची ड्रीम पोस्ट आहे ती मिळावी आणि ती मिळवण्यासाठी त्या अभ्यासाचं महत्त्वाचं म्हणजे वेळ देण्याचं स्वतःबद्दल कमिटमेंट. बऱ्याचदा तुम्ही आता वर्किंग प्रोफेशनल आहात, तर वर्किंग प्रोफेशनल मित्रांची स्थिती अशी असते की क्लास 1 अधिकारी तर व्हायचं आहे परंतु वेळ नाही आहे. मग वेळ नाही आहे तर वेळ तर काढावा लागेल. कसंही तुम्हाला जॉब आहे तर जॉब सोडणंही शक्य नसतं, तर सायंकाळचा वेळ मिळतो. 2-3 तास जरी तुम्ही व्यवस्थित डेडिकेशननं दिले तर यामध्ये निश्चित जे कट ऑफ रँक आहे तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर द बेस्ट प्लॅनिंग and the best implementation of your study. So I wish you all the best to all of you. Thank you so much for joining with me. Thank you.